पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे। मंत्रिमंडळामधील सर्व रिक्त मंत्रिपद भरली जाणार आहेत। लोकसभेचा निकाल पाहता विधानसभेसाठी आमदारांना बळ देण्याचा प्रयत्न असेल। कमकुवत झालेल्या मतदारसंघामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न असणार आहेत। तर पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। ओम, काय कळतंय अधिवेशनापूर्वीच राज्यामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता? 27 जून पासून राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनाच्या पूर्वी राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा अशा प्रकारची शक्यता आता निर्माण झाली, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचे अनपेक्षित निकाल महायुतीच्या बाबतीत लागले त्या अनुषंगाने कुठेतरी नाराज असलेल्या आमदारांना मंत्रिपदाच्या माध्यमातून ताकद देण्याचे प्रयत्न महायुतीच्या नेतृत्वाकडून सुरू झाले। राज्य मंत्रिमंडळातील केवळ कॅबिनेट मंत्र्यांच्या सध्याच्या ज्या काही जागा आहेत त्या भरलेल्या आहेत, मात्र राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री ही पदं जी आहेत ती रिक्त आहेत। कॅबिनेटमधील सुद्धा काही जागा रिक्त आहेत। या सगळ्या जागा भरण्याचं काम येत्या काही दिवसांमध्ये होऊ शकतं। त्यासोबतच जी काही महामंडळ आहेत त्यावर सुद्धा महामंडळ असतील किंवा समिती असतील यांचं देखील वाटप लवकरात लवकर होणार आहे। त्यामुळे तीनही पक्षातील जे काही नाराज आमदार आणि पदाधिकारी असतील त्यांना कुठेतरी सुस्करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल आणि या सगळ्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपला पक्ष आपली संघटना ही कमकुवत आहे, जिथे पक्षाला ताकदीची आवश्यकता आहे तिथे सत्तेच्या माध्यमातून ताकद देण्याचा प्रयत्न या महायुतीच्या नेत्यांकडून केला जातो। त्यामुळे या चर्चांना आता कधी मूर्त रूप येते आणि नक्की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतोय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। करू ओम, या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती सध्या कोणकोणत्या नेत्यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे मंत्रिपदासाठी? पण पाहिलं असेल गुरुकी शिवसेनेच्या बाबत बोलायचं तर अगदी पहिल्या दिवसापासून भरत गोगावले असतील किंवा संजय शिरसाट असतील हे शिवसेनेचे नेते मंत्रिपदासाठी इच्छुक होते। भाजपमध्ये तर इच्छुकांची भली मोठी यादी आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणी भाजपचे अनेक आमदार आहेत ज्यांना मंत्रिपदावरती आपला नंबर लावायचा आहे। राष्ट्रवादीबाबतही तीच स्थिती आहे। त्यामुळे नावांची कमी नाही, मात्र नेमकं सिलेक्टिव्ह आणि कमी मंत्रिपद असताना नक्की कोणाची वर्णी लागणार हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं आहे, कारण संदीपान भुमरे असतील किंवा आणखी काही मंडळी असतील ते राज्य मंत्रिमंडळातून दिल्लीमध्ये गेल्यामुळे त्यांचं मंत्रिपद देखील रिक्त झालेलं आहे। गुरु बरोबर, धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.